बोक्याच्या पेक्षा म्हटला बोका देव फार मोठा आहे. लगेच बोक्याला घेतलं, देव्हाऱ्यामध्ये बसवलं, त्याची पूजा अर्चा केली. आता आता माझ्याकडे काही बघू नका, कारण मला काही बोक्याची आरती हे वाजवायला तयार होते. आता बोक्याची आरती झाली, घरामध्ये कुत्रा होता. आता कुत्र्याचं आणि बोक्याचं म्हणजे 36 आकडा कधीच पटत नाही. त्यानं बघितलं बोका आणि देव्हाऱ्यामध्ये बसलाय, त्यानं जी उडी मारली डायरेक्ट बोक्यावर. म्हटलं कशाच काय बोका देव, त्याच्यापेक्षा म्हटलं कुत्रा देव मोठा आहे. कुत्र्याला घेतलं, देव्हाऱ्यात बसवलं, त्याची पूजा अर्चा केली आणि तेवढ्यात त्याची बायको चुलीवर भाकरी करत होती. आता कुत्र्याला किती देव्हाऱ्यात बसवलं, भाकर बघितल्यानंतर कुत्रा काय गप्प बसणार आहे. त्याने देव्हाऱ्यातून जे उडी मारली डायरेक्ट बायकोच्या चुली जवळ. बायकोनं चुलीत पेटतं लाकूड काढलं, कुत्र्याच्या पाठी टाकलं, कुत्रं जे पळत सुटलं. हा सगळा प्रकार त्याने बघितला. तो म्हटला जाऊ दे, सगळ्या देवांपेक्षा म्हटले आपली बायकोच देवी मोठी आहे. आजपासून म्हटलं कोणाचं ऐकायचं नाही, ऐकायचं ते बायकोचं, पूजा करायची ती बायकोची. बायकोला घेतलं, देव्हाऱ्यात बसवलं आणि आरती म्हणायला सुरुवात केली. जय देव जय देव जय माझी बायको, तू जय सांगशील तेच मी ऐको. जय देव जय देव. किती मन लावून ऐकताय बघा. करायची का? तेवढ्यावर काही मन समाधान झालं नाही. आग आग बाईले सर्व तुला वाहिले, तू माझी देवी मी तुझा भोप्या. दृष्टांत संपला. याच्यातून आपल्याला एकच घ्यायचंय की आत्ताच्या काळामध्ये लोकांची परिस्थिती अशी झाली, पूजा नेमकी कुणाची करायची, भक्ती नेमकी कुणाची करायची. तुकोबराय म्हणतात अनेकांच्या पाठीला मागे लागण्यापेक्षा काय करा, आपुला तो एक देव करणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करणे गमते नवीन जीवा सुख न हे. आपुला तो एक देव करणे गमते नवीन जीवा सुख न हे. तेने विना जीवा, तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख न हे. एर माई गलु कचनी दिलाया गया, एर माई गलु कचनी दिलाया गया. तेने बिना जीवा, तेरे बिना जीवा, तेरे बिना जीवा सुख न हे. एरती माई गलु कलियान दिनाई आदि अवतारे. एरती माई गलु कलियान दिनाई आदि अवतारे. तुकोबराय म्हणतात जन्माला आलात ना, आपुला तो एक भगवंत आपला असा करा आणि एक देव जर आपला असा केला तर तेने विन जीवा सुख न हे. त्याशिवाय या संसारामध्ये तुम्हाला मला कुठल्याही प्रकारचं सुख मिळणार नाही. जीवन जगत असताना आपली मुलं जर धार्मिक कार्याकडे जावी असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये माई बापाच्या आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार महत्वाचे. पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस कुठलंही काम करताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम, दळिता कांडिता जेविता गे बाये, राम वेळो वेळा आम्ही गाऊ गोविये. कुठलंही काम करताना त्या माता देवाचं नामचिंतन करायच्या. परिणाम त्यांच्या पोटी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, संत जनाबाई, संत मीराबाई, संत सखुबाई, छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा, धर्मवीर संभाजी राजांसारखा राजा जन्माला आला. याला कारण का? त्यांच्या माईबापाचे संस्कार. पूर्वीच्या काळी तुम्ही जर तुमच्या गरोदरपणी तुम्ही हरिपाठाला गेलात, कीर्तनाला गेलात, भजनाला गेलात तर तुमची मुलं सुद्धा पाठीमागे ही मुलं उभी आहेत ना, मुलं मुली यांच्यासारखी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी राहतील. पण तुम्ही जर गरोदरीपणी पिक्चरला जर गेलात ना तर तुमची मुलं वरातीतच नसतील. संस्कार महत्वाचे. जिजाऊ मासाहेबांनी संस्कार केले होते, बाळा श्री लहान असो या मोठी असो पण परश्री माते समान मानावी. काय हे संस्कार जिजाऊ मासाहेबांचे होते. मग जिजाऊ मासाहेबांनी
माझ्या भवानी मातेला तपश्चर्या केली होती, भवानी मातेची पूजा केली होती आणि भवानी मातेची पूजा केल्यानंतर त्याचं फळ म्हणून छत्रपती शिवाजीराजे त्यांच्या पोटी जन्माला आले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप तो बापाचा बाप माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला. छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले, पण छत्रपती शिवाजीराजे होते तरी कोण? देव होते का हो? राजे नेमके होते तरी कोण? आजही आपल्या मंदिरावरचे कळस, आपल्या अंगणातली तुळस, स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू, आपल्या लेकी बाळी आज सुरक्षित आहे याला कारण का? आणि आजही महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जी काय कीर्तन भजन चाललीत ना, ही फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा. राजे जर नसते तर कदाचित महाराष्ट्रातली कीर्तन भजन सुद्धा बंद पडली असते. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला. घेतली तलवार केला दुष्टाचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार, त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढीला बाहेर, त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढीला बाहेर, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबाल साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबाल साक्षीला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला. वाघ शिवबा जन्मला, वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ मासाहेबांची पुण्याई म्हणून आणि जिजाऊ मासाहेबांनी भवानी मातेची केलेली भक्ती म्हणून भवानी मातेने माझ्या छत्रपती शिवाजी राजांना एक भवानी तलवार दिली आणि त्या तलवारीच्या जोरावर उभा महाराष्ट्र त्यांनी जिंकला. म्हणून मायबापाचे संस्कार हे फार महत्वाचे आहेत. जिजाऊ मासाहेबांचे संस्कार होते, बाळा श्री लहान असो या मोठी असो परश्री माते समान मानावी. आणि त्याचं उदाहरण म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा मावळ्यांनी आणली होती ना, तेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी तिची खना नारळानं ओटी भरून तिला तिच्या घरी पोच केलं. याला म्हणतात जिजाऊ मासाहेबांचे संस्कार. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लागोन या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. तुकोबाराय म्हणतात, हाताने टाळी वाजवायची, मुखाने परमेश्वराचं नामचिंतन करायचं. कारण थोडा स्वर लावा. ज्या कलियुगामध्ये तुमचा माझा जन्म झाला, या कलियुगामध्ये कीर्तना भजना श्रवण केल्याशिवाय तुमचा माझा कोणाचा उद्धार होणार नाही. तुकोबाराय मगाशी म्हटले ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एखाद्यानं मोठा बंगला बांधला, मोठी गाडी घेतली, भरपूर पैसा आला की आपण म्हणतो माणूस सुखी झाला. पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा, माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढा माणसाला दुःख जास्त. रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये कुणी सुखी नाही, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. आपल्याला वाटतं माझ्या शेजारचा फार सुखी, मी फार दुःखी. एका गावात शेजारी शेजारी दोन घरं होती. त्या दोन घरांची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला का त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ती बाई म्हणायची,
कुठून माझ्या नशिबाला पडला. घरात आला की सारखा भांडतो, सारखा शिव्या देतो. त्या शेजारी बाईचा नवरा किती हसतो, पण तिने ठरवलं. म्हटली महाराष्ट्र शासनानं आपल्या महिलांकरता आता जवळजवळ 50% आरक्षण दिलंय. म्हटली इथून पुढे अजिबात नवऱ्याला घाबरायचं. बघा महिला किती जोरात नाही म्हटल्या. बघा उद्यापासून तुमच्या बगडीच्या पुरुषांचं काहीच खरं नाही. तिने ठरवलं अजिबात नवऱ्याला घाबरायचं नाही. संध्याकाळी नवरा घरी आला, त्यानं सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली. ती म्हटली का हो, घरात आले की सारखे भांडता, सारखे शिव्या देता, तुम्हाला हसताच येत नाही का? जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. तोही आपल्या मित्राकडे गेला, सांगितलं मित्रा आम्ही दोघा नवरा बायको रात्रंदिवस भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, बरं हसण्यासाठी करता तरी काय, आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ. त्याने सांगितलं तुला ऐकायचंय हाय ते बरे. म्हटलं कसं आहे ना, तुम्ही दोघं नवरा बायको भांडता, आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे. म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते. ते चपात्या लाटायचं, ती लाटणं घेऊन पाठीमागे लागली का मी जोरात पळतो. मी पळालो, ती मला लाटणं फेकून मारते. लागलं का ती हसते आणि हुकलं का म्हटलं मी हसतो. म्हटलं आपलं बरे, तुमची लाटण्याची मारामारी कमीत कमी आपली शिव्या तरी, पण कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लाटण्याचा प्रयोग करू नका. नाही तर जा घरी आणि बसा रात्रभर लाटणे फेकीत आणि बसा हसत. कारण का हा संसार कसा आहे, संत महात्मे म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग तुकोबाराय विनंती करून सांगतायत काय, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुधावती दुरी, करिता भरभरी दुधावती दुरी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबर दुरावते दुरी, करिता बरोबर दुरावते दुरी. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. हे सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. जन्मवाया, जन्मवाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. तुकोबाराय म्हणतात तुम्ही विठ्ठलाचं भजन पूजन चिंतन करा, आणि जर तुम्ही देवाचं चिंतन केलं नाही जन्माला येऊन, तर नाही तरी गेला जन्मवाया. तुमचा मनुष्य जन्म सुद्धा फुकट गेल्याशिवाय राहणार नाही. मग काही साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराया कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणताय का हाताने टाळी वाजवा, मुखाने परमेश्वराचं चिंतन करा. हवं आम्हाला सांगा तरी चिंतन नेमकं कुठल्या देवाचं करायचं. तर हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा दुःख सहला स्वर्गी नाही हा सुख 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 सहला स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा 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 हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कुठल्या देवाचं चिंतन करायचं असा प्रश्न विचारल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं चिंतन करायचं विठ्ठलाचं करा. आता माझ्या तुकोबरायांना विठ्ठलाचं चिंतन करा असं सांगण्याची गरज का वाटली हो? कारण तुकोबरायांना माहिती होतं कलियुगामध्ये अनेक प्रकारचे मार्ग येतील, अनेक प्रकारचे पंथ येतील. कोणीही आपली पुस्तकं बाजारामध्ये मांडतील, सांगतील आम्हीच देव आहे, आम्हालाच देव माना, आमचेच फोटो न्या, आमचीच पुस्तकं न्या, असे सांगणारे अनेक मार्ग येतील. म्हणून तुकोबरायांना विठ्ठलाचं चिंतन करा असं सांगण्याची गरज वाटली. आणि आजही समाजामध्ये बघा काही काही लोक कुणाचं चिंतन करतायत, कसं करतायत त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही. एका गावात कीर्तन करता गेले होते, ऐका बरं. वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची प्रथा परंपरा अशी आहे, कुठलाही धार्मिक कार्य असू द्या, देवाच्या नावाचा श्लोक बोलल्याशिवाय जेवण करायचं. तुमच्याकडे बोलतात ना का डायरेक्ट जेवायला बसतात? हा, डायरेक्ट बसतात का? लहान मुलं खरं बोलतात. सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या, एका बाबाने माईक हातात घेतला आणि श्लोक म्हणायला सुरुवात केली देवाच्या नावाचा. रावणा रावणा राज्य गंभीर केले, सीते सारिखे रत्न चोरून नेले, सीते सारिखे रत्न तुला पचेना, 14 चौकडी आयुष्य तुला भोगवेना. आता मला सांगा या श्लोकामध्ये नामचिंतन कुठल्या देवाचं आहे हो? दुसऱ्या गावात गेलो ते बाबा परत तिथे आले, सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या, त्या बाबाने माईक हातात घेतला आणि म्हणायला सुरुवात केली रावणा रावणा राज्य गंभीर केले. दुसरा वारकरी उठला आणि म्हटला अरे केले तर केले तुझ्या बापाचे काय गेले. आपले 33 कोटी देव आहे, 33 कोटी देवांच्या यादीमध्ये रावण आहे का? आजही लोक कुणाचं चिंतन करतात, कसं करतात त्यांचं त्यांना कळत नाही. काही काही बायका देवीचे गाणे म्हणतात बघा, देवीची भक्ती करतात. देवीची भक्ती करताना गाणे म्हणतात, गार डोंगराचे हवन बाईला सोसना गारवा. ज्या देवीने विश्व निर्माण केलंय तिला कधी हवा सोसणं नाही असं झालंय का? म्हणजे आपण कुणाचं चिंतन करतो, कसं करतो ते आपल्याला कळत नाही. आजही भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण केलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवानी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार धारण केला आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आदी मायेचा मल्हारी तुची प्रचंडा. जय देव जय देव. टाळ वाजवा.
जय देव जय शिव मार्तंडा आधी मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा आगड धुन नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा घोडा आगड धुन नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा घोडा पाऊले तोडा कमरी कलकटा कटीर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आधी मायेचा मल्हारी तुझी प्रचंडा जय देव जय देव मार्तंडा आधी मायेचा मल्हारी तुझी या खंडोबारायाचं या खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला याडबाई लागल बागाला मुरळीला बाया लागल बाग्याला लागल मुरळीला बाया लागल बाग्याला जेजुरीचा खंडेराया खंडेराया या ग देवाचा गुण गाया गुण गाया या ग देवाचा गुण गाया हे सदानंदाला अगबाई सदानंदाला सदानंदाला अगबाई सदानंदाला या खंडोबारायाचं या खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला याडबाई लागल बाग्याला उदे गांबे उदे गांबे उदे गांबे उदे गांबे उदे बाईचा महालक्ष्मीचा आई सप्तशृंगीचा उदे गांबे ए उदे गांबे उदे गांबे उदे आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला आगाध महिमा तुझी माऊली तारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला रे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला रे गोलांबाबाईचा येळकोट आई राजा उधे उधे असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं कारण आपला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे आणि त्यांच्या जन्मोत्सवाला सगळे आले पाहिजे की नाही म्हणून सगळ्यांच्या नावाचा गोंधळ घातला तुम्ही सगळे आमच्या जन्मोत्सवाला या अजूनही म्हटले असते पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं कारण बायकांच्या लगेच अंगात येतं एका गावात असंच लोक म्हटले ताई अजून म्हणा आणि मी म्हटले तिकडून अशी जगदंबा धावत आली म्हटलं मावशी थांबा आणि येऊन डायरेक्ट ती स्टेजवरच आली म्हटलं मावशी थांबा म्हटली का तिनं माईकच घेतला आणि करायला लागली आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं आणि त्या मावशीच्या कमरेला होती पैशांची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली अंगातलंच गेलं भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारा करता वेगवेगळ्या रूपाने या कलियुगामध्ये अवतार घ्यायला तयार आहे माझ्या पांडुरंग परमात्मा हा वेगवेगळे अवतार घेतो तर माझ्या पांडुरंग परमात्म्यानं एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतार धारण केलाय ज्याच्या करता कीर्तन ठेवले ना तुम्हाला उदाहरण पटवून देते फक्त सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका की पांडुरंग परमात्म्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतार एकदा धारण केला होता का एक दिवस जिजाऊ मासाहेब आपल्या अलमारीमध्ये काही पुस्तकं चाळत होत्या आणि पुस्तकं चाळता जिजाऊ मासाहेबांना छत्रपती शिवाजी राजांची जन्मकुंडलिनी सापडली त्या जन्मकुंडलीची पानं मासाहेब चाळत होत्या आणि त्याच्या ठिकाणी त्यांच्या वाचनामध्ये आलं की
5 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू होणार आहे असं वाचल्याबरोबर मासाहेब ढसाढसा रडायला लागल्या. मासाहेब रडत होत्या. तेवढ्यात दासी पळत आली. आई साहेब राजा आलत, स्वयंपाक तयार आहे, भोजन करण्याकरता बसा. मासाहेबांनी आपले डोळे पुसले. आई साहेब आणि छत्रपती शिवाजी राजे दोघे जण भोजन करण्याकरता बसले. आणि तेवढ्यात मासाहेब जिजाऊंना ती कुंडली आठवली. हातातला घास ताटामध्ये ठेवला, ताटाला नमस्कार केला. मासाहेब रडू लागल्या. रडत रडत आपल्या रूम मध्ये गेल्या आणि तिथे रडत बसल्या. आता आई जर जेवणावरून उठली तर मुलाला तरी जेवण गोड लागणार आहे का? राजांनी आपलं ताट बाजूला केलं, ताटाने नमस्कार केला, मासाहेबांच्या पाठीमागे पळत गेला. मासाहेब तुम्ही रडता, मासाहेब तुम्ही रडता नाही राज. पण ज्या कुशीवर मासाहेब झोपल्या होत्या ना, ज्या उशीवर झोपल्या होत्या ना, ती उशी डोळ्यातल्या पानाने ओली चिंब झाली होती. आणि राजांनी सांगितलं मासाहेब नुसतं रडता, रडण्याचं कारण जर सांगितलं तर मला समजेल. जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं बाळा, काही पुस्तकं चालता चालता मला तुझी एक जन्मकुंडलिनी सापडली. ती जन्मकुंडलिनी मी बघत असताना त्याच्यामध्ये असं लिहिलंय का 5 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. आणि राजा, एखाद्या मातेच्या समोर एखादा तरुणा बांध मुलगा जर जात असेल तर कुठल्या मातेला ते आवडेल? असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे म्हटले आई साहेब असं कधी होतं का? मासाहेबांनी सांगितलं राज, ती कुंडलिनी अशा अधिकारी ब्राह्मणाने निर्माण केली का त्या ब्राह्मणाचा शब्द अजूनपर्यंत कधी खोटा ठरला नाही. त्याच्यामुळे मला काळजी वाटते, भीती वाटते, कारण अनेक शत्रू रात्रंदिवस तुझ्या आजूबाजूला असतात. छत्रपती शिवाजी राजे गेले, आपले काही मावळे गोळा केले, काही सरदार गोळा केले आणि त्या सरदारांना सांगितलं जा आत्ताच्या आत्ता तुकोबरायांकडे जा आणि या 5 दिवसामध्ये तुकोबरायांची कीर्तन कुठल्या कुठल्या गावात आहे जरा यादी घेऊन या. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू सांगितला होता त्या दिवशी रात्री 9 ते 11च्या कीर्तनामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजे तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसले. जगाचा राजा कीर्तनामध्ये बसला होता. मनापासून तुकोबराया कीर्तन करत होते. आणि तिकडे शाहिस्तेखानाला कळालं का अमुक गावामध्ये तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी राजा बसलाय. आता तो एकटाच आहे आणि त्याला मारण्याची संधी बरोबर आहे. म्हणून खानानं आपलं काही सैन्य घेतलं, घोडे घेतले, छत्र घेतलं, दिवट्या घेतल्या आणि त्या गावाच्या दिशेने डोंगर कपाऱ्यामधून येत होते. तेवढ्यात तुकोबरायांचं लक्ष त्या समोरच्या डोंगराकडे गेलं आणि तुकोबरायांच्या लक्षात आलं ज्या अर्थी छत्रपती शिवाजी राजे कीर्तनामध्ये बसलेत, खानाला खबर लागली असेल. म्हणून खान छत्रपती शिवाजी राजांना मारण्याकरता आलाय. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तुकोबराय मनातल्या मनात म्हटले पांडुरंगा